नमस्कार. चरक संहिता चिकित्सास्थान अध्याय 17 हिक्का श्वासचिकित्सितम यातील सूत्र क्रमांक 81 ते 93 ही आपण या भागामध्ये बघणार आहोत. आत्तापर्यंत अध्यायामध्ये श्वास आणि हिक्का हे दोन्ही व्याधी कसे समान आहेत ते त्या दोन्हीचं जे दोषाधिक्य आहे म्हणजे हे दोन्हीही कफवातात्मक असे आहेत आणि आमाशय समुद्भव आहेत किंवा पित्तस्थान समुद्भव आहेत असं चरकांनी सांगितलेलं आहे. त्याचे वेगवेगळे भेद आणि संप्राप्ती देखील यापूर्वी सांगून झालेली आहे. हे वर्णन केल्यानंतर जेव्हा हिक्का श्वासार्दित असा रुग्ण असेल तेव्हा त्याच्यामध्ये स्नेहन स्वेदन करून मग दोषांचा उत्क्लेश केल्यावर कोष्ठात आलेले जे दोष आहेत ते जवळच्या मार्गाने म्हणजे वमनाद्वारे कसे बाहेर काढायचे आणि त्याने कफाचा निर्हरण होऊन श्वास आणि हिक्का या दोन व्याधींमध्ये कसा उपशय मिळतो हे चरकांनी सांगितलं. जे लीन दोष आहेत किंवा जो लीन कफदोष आहे त्याच्या निर्हरणासाठी धूमपानाचा कसा उपयोग होतो ते देखील बघून झालं. परंतु आता काही विविध अवस्था आहेत की ज्यामध्ये आपण ही जी काही सामान्य चिकित्सा सांगितली आहे ती करताना काही काळजी घ्यायची आहे किंवा सावधान राहायचं आहे. आपण दशविध परीक्षाभाव यादी पाहिलेले आहेत ज्यामध्ये दुष देश अनल म्हणजे अग्नी काय अवस्था हे सगळं बघून प्रकृती आणि वय ह्यांचा विचार करून आपल्याला चिकित्सा करण्याचा निर्देश हा आचार्यांनी केलेला आहे. तर जेव्हा श्वास किंवा हिक्का यासारखे व्याधी आहेत की ज्याबद्दल चरक स्वतःहून सांगतात की मिथ्योपचार झाल्याने सर्पविषाप्रमाणे अतिशय लवकर ते प्राणघातक किंवा मृत्यूदायी ठरू शकतात असे हे व्याधी आहेत आणि म्हणून इथे चिकित्सा करत असताना वैद्याने अतिशय काळजी किंवा सावधानता बाळगणं हे महत्त्वाचं आहे. मग ते कुठे आणि कशा प्रकारे सावध राहून बघायचं आहे हे सांगण्यासाठी पुढची काही सूत्र आलेली आहेत. आता श्वास आणि हिक्का हे कफवातात्मक असल्यामुळे कफ आणि वात या दोन दोषांमधला जो एक समान गुण आहे तो शीत आहे. तर जेव्हा व्याधी प्रत्यनिक अशी चिकित्सा किंवा चिकित्सेची दिशा ठरवण्यासाठी चिकित्सेचा प्रधान उपक्रम ठरवायचा असतो त्यावेळेला आपल्याला गुरुवादी गुणांची मदतही घ्यायची असते. कफवातांमधला समान जर गुण शीत हा असला तर स्तंभने शीत हा ह्याच्या विरुद्ध असलेला जो गुण आहे तो आहे स्वेदने उष्ण हा. त्यामुळे कफवात प्रकोपातून निर्माण झालेल्या श्वास आणि हिक्का या व्याधींमध्ये जर त्याला उपयोगी अशी जर कोणती चिकित्सा असेल किंवा षड्विध उपक्रमांपैकी जर कुठला उपक्रम असेल तर तो अर्थातच स्वेदन हा आहे. कारण की तो उष्ण गुणात्मक शरीरातला उष्णगुण वाढवणारा असा आहे, कफाचं विलयन करणारा आहे, त्याला कोष्ठात आणणारा आहे आणि त्याला बाहेर काढण्यासाठी मदत करणारा आहे. पण व्याधीला उपयुक्त असलेली किंवा व्याधी गुणाच्या विरुद्ध असलेली अशी ही जी चिकित्सा आहे ही कधीकधी रुग्णाची जी मूळ प्रकृती आहे किंवा रुग्णामध्ये या व्याधीसोबत इतर काही व्याधी जर असतील तर त्यावेळेस कदाचित उपयोगी ठरू शकत नाही किंवा रुग्णाच्या प्रकृतीला रुग्णाच्या त्या विशिष्ट अवस्थेला किंवा सोबत असलेल्या व्याधीला ती विरुद्ध ठरू शकते. म्हणून अशा वेळेला आपण उष्ण गुण निर्माण करणाऱ्या किंवा वाढवणाऱ्या स्वेदनाचा वापर करायचा नाही. तर अशा कोणत्या अवस्था आहेत हे सांगण्यासाठी जे सूत्र आलं आहे ते आहे सूत्र क्रमांक 81. आपण सूत्र बघूयात. स्वरक्षीण अतिसार अश्रुक पित्त दाह अनुबंधजान मधुरस्निग्ध शीताद्यैही हिक्का श्वासान उपाचरेत. तर इथे विविध अवस्था सांगितलेल्या आहेत किंवा व्याधी सांगितलेल्या आहेत. स्वरक्षीण म्हणजे ज्या रुग्णांमध्ये स्वर हा क्षीण झालेला आहे, दुर्बल झालेला आहे, आपण ज्याला साध्या मराठीत म्हणायचं झालं तर आवाज हा खोल गेलेला आहे, याचाच अर्थ स्वरक्षीण झाला आहे म्हणजे त्यामध्ये बलाची हानी झालेली आहे. अशा रुग्णामध्ये अतिसार जर त्या रुग्णामध्ये असेल तर असा रुग्ण, रक्तपित्त असेल तर किंवा दाह असेल तर आणि स्वरक्षीण अतिसार रक्तपित्त दाह अनुबंधजान यांच्या अनुबंधातून निर्माण झालेले असे जे श्वास आणि हिक्का हे व्याधी आहेत या व्याधींमध्ये चिकित्सा करत असताना गुरुवादी कोणत्या गुणांचा वापर करायचा तर मधुर स्निग्ध आणि शीत इत्यादींचा वापर किंवा उपयोग किंवा या गुणाधिष्ठित असलेली जी काही द्रव्ये आहेत अशा द्रव्यांचा वापर करून आपण अशा रुग्णांमधल्या हिक्का श्वासासाठी चिकित्सा करायची आहे.
चक्रपाणी टीकेमध्ये असं सांगतात की शीताद्यही इति शब्देन पित्तहर पिच्छिलादी ग्रहणम. म्हणजे त्यांनी जर इथे 3च गुण सांगितले असले किंवा रस आणि गुण सांगितले असले, मधुरस्निग्ध शीत, तरीही पुढे जो इत्यादी हा त्यांनी शब्द वापरलेला आहे किंवा प्रत्यय वापरला आहे, त्यातून हेच सूचित केलं जातं की पित्तहर असे पिच्छिलादी जे जे काही गुण आहेत त्यांचा वापर इथे तुम्ही हिक्का श्वास व्याधी असले तरी देखील चिकित्सेसाठी करू शकता किंवा करावा. तर हे झालं सूत्र क्रमांक 81. पुढील सूत्र आहे ते सूत्र क्रमांक 82. न स्वेद्याः पित्तदाहार्ता रक्तस्वेदातिवर्तिनः क्षीणधातुबलारुक्षा गर्भिण्यश्च अपि पित्तलाहा. स्वेदन अजून कोणाकोणाला नाही करायचं आहे, म्हणजेच असे कोणते रुग्ण आहेत की ज्यांच्यामध्ये श्वास आणि हिक्का असताना देखील त्याचा जो सामान्य चिकित्सा उपक्रम आहे तो आपण वापरायचा नाही आहे. तर त्या अवस्था किंवा ते रुग्ण इथे सांगितलेले आहेत. पित्तदाहार्त, ज्यांच्यामध्ये मुळातच पित्ताचा प्रकोप अतिशय झालेला आहे. दाहार्त, ज्यांच्यामध्ये परिदाह हा अत्यंत होत आहे. रक्त स्वेद अतिवर्तिना, ज्यांच्यामध्ये रक्ताची बहिर्मुख स्रोतसातून प्रवृत्ती होत आहे, ज्यांच्यामध्ये स्वेदाचं अतिप्रवर्तन होत आहे, ज्यांच्या धातूंचं बल हे मुळातच क्षीण आहे, ज्यांच्या शरीरामध्ये मुळातच वृक्षगुण हा वाढलेला आहे, किंवा श्वास आणि हिक्का असलेली अशी एखादी गर्भिणी स्त्री रुग्ण आहे. तर अशा अवस्थांमध्ये, अशा रुग्णांमध्ये स्वेदन हे करायचं नाही आहे. ह्या सगळ्या अवस्था किंवा हे सगळे रुग्ण हे अस्वेद्य आहेत, हिक्का श्वास व्याधी असून देखील, असे 82व्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे. आपण जर इथे क्लिनिकली विचार करायला गेलो तर या आधीच्या दोन्ही सूत्रांमध्ये आपण वेगवेगळे जे काही व्याधी किंवा अवस्था सांगितले ह्याचा विचार केल्यानंतर असं लक्षात येतं की श्वास आणि हिक्का हे फक्त, श्वास म्हणजे तमक श्वास आणि हिक्का म्हणजे एक सर्वसाधारणपणे जी काही उचकी लागणं आपण म्हणतो, अशा प्रकारचे व्याधी हे इथे अपेक्षित नाही आहेत. जेव्हा तुमच्याकडे रुग्णालयात बसलेले असताना एखादा श्वासकृच्छ्रता असलेला रुग्ण येतो त्यावेळेला प्रत्येक वेळेला तो तमकश्वास नसतो. आपण जर वेस्टर्न मेडिसिनच्या दृष्टीने विचार करायला घेतलं तर ब्रेथलेसनेस किंवा डिस्निया ही कंडिशन ही काही फक्त ब्रॉन्कियल अस्थमा या एकाच आजारामध्ये दिसत नाही. तिथे रेस्पिरेटरी काही वेगवेगळे डिसीजेस असू शकतात, म्हणजे ब्रॉन्कायटिस असू शकतो, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीज असू शकतो, किंवा एखादा ILDचा पेशंट असू शकतो, ब्रॉन्किएक्टॅसिस किंवा न्यूमोनियाचा देखील पेशंट असू शकतो. अशा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये श्वास हे लक्षण त्या रुग्णामध्ये असणारच आहे. पण हे झालं रेस्पिरेटरी सिस्टीमबद्दल. जर बाकी कारणं बघितली गेली तर एखादा अतिशय लो हिमोग्लोबिन लेवल असलेला ॲनिमिक जो रुग्ण आहे त्याच्यामध्ये देखील श्वास हे लक्षण असतंच. किंवा एखादा जर क्रोनिक रिनल फेल्युअरचा पेशंट असेल तर त्याच्यामध्ये पण काही अक्यूट स्टेजमध्ये श्वास हे लक्षण दिसणार आहे. किंवा कार्डियक पेशंट्समध्ये, म्हणजे क्रोनिक कंजेस्टिव्ह कार्डियक फेल्युअरचे पेशंट असतील किंवा पल्मनरी एम्बोलिझमसारखी अक्यूट स्टेज असेल तर या सगळ्यांमध्ये श्वास हे लक्षण घेऊनच रुग्ण समोर येणार असतो. पण मग या ठिकाणी आपण जर आयुर्वेदाच्या दृष्टीने विचार करायचा असं म्हटलं तर जो सामान्य चिकित्सा उपक्रम सांगितला आहे स्नेहन, स्वेदन आणि वमन, हा इथे तुम्ही नाही करू शकत प्रत्येक वेळेला. पण मग हे आपल्याकडे सांगितलं आहे का? तर नक्कीच सांगितलं आहे. जेव्हा या स्वेदनाला आणि वमनाला निषेध सांगितलेला आहे, या गोष्टी कुठे नाही करायच्या हे सांगितलेलं आहे, त्या सूत्रांमध्ये चरकांनी देखील चातुर्याने या गोष्टींचा विचार करून तुम्हाला सूचित केलं आहे की प्रत्येक श्वास किंवा हिक्काच्या रुग्णामध्ये स्वेदन, स्नेहन आणि वमन हे करायचं नाही. त्याची कारणंही विविध असू शकतात. हे कसं ओळखायचं? तुमच्याकडे एक्सरे किंवा MRI सारखे टूल नसतील, CT स्कॅनसारखे टूल नसतील किंवा बाकी कोणतेही तुम्ही इन्व्हेस्टिगेशन्स करू शकत नसाल तर किमान क्लिनिकल कंडिशन्स काय आहेत की जिथे तुम्ही लक्षात घ्या, जो रेड सिग्नल आहे लक्षात घ्या. तर त्यासाठी त्यांनी इथे वर्णन केलं आहे स्वरक्षीण. स्वरक्षीण म्हणजे ज्याच्यामध्ये आवाज खोल गेला आहे. आपण फक्त आयुर्वेदाच्या दृष्टीने जरी विचार केला तरी तुम्ही संहिता जेव्हा वाचन कराल तुमच्या असं लक्षात येईल की स्वर हा शब्द बऱ्याचदा वर्णासोबतच आलेला असतो आणि स्वरवर्ण हे बऱ्याचदा आयुष्य, अग्नी आणि सुख या जोड्यांमध्ये आलेले असतात. म्हणजेच ऑल इन ऑल ह्याचा विचार करता हे सगळे रुग्णाच्या बलाशी संबंधित असे शरीरभाव आहेत. आणि त्यातही स्वर आणि वर्ण हे दोन तुम्ही भाग घेतले तर ते रस आणि रक्त या धातूंच्या सारतेशी, या धातूंच्या प्रमाणाशी संबंधित आहेत. म्हणजे आपधातू प्रधान
आपप्रधान जेव्हा धातू आहेत रसरक्तादी, त्यांचा जेव्हा क्षय होतो तेव्हा विशेषतः स्वर आणि वर्ण ह्याची हानी झालेली दिसते. म्हणून मग अशा ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी रसरक्तांदींचा क्षय होऊन रुग्ण हा दुर्बल झालेला आहे, त्यावेळेला स्वरक्षीण झालेला असतोच. त्यामुळे स्वरक्षीणतेवरून तुम्ही हे पुढचं सगळं लक्षात घ्या आणि अशा रुग्णांमध्ये स्नेहन वमन करू नका, असं इथे चरकांचा सांगण्याचा हेतू असतो. आता स्वरक्षीणासोबतच अतिसारामध्ये आपल्याला माहिती आहे की द्रव धातू जो आहे त्याचं अतिसरण होतं आहे, त्यामुळे त्याच्या पुढच्या अवस्थांमध्ये आपल्याला स्तंभन करणं अपेक्षित असतं. स्वेदन हा मार्गावर दूर करून जी शरीरातल्या भावपदार्थांचं जे काही वहन आहे किंवा सरण आहे त्याची प्रवृत्ती वाढवणारा असा उपक्रम आहे. अतिसारामध्ये आपल्याला बल कमी होत असताना स्तंभन करायचं आहे, म्हणजे स्वेदन आणि स्तंभन या दोन विरुद्ध चिकित्सा आहेत. म्हणून ज्या ठिकाणी स्तंभन अपेक्षित आहे सोबतच्या व्याधीमध्ये, त्या ठिकाणी श्वास हिक्का असताना स्वेदन करायचं नाही. जिथे महाभूत प्रधान अशा धातूंचा क्षय झालेला आहे तिथे स्नेहन आणि वमन हे करायचं नाही, हे यातून सूचित करायचं आहे. त्यासोबतच आलेलं आहे रक्तपित्त. रक्तपित्तामध्ये आपल्याला माहिती आहे की धातूंचं स्वेदन होऊन त्यातून उत्पन्न झालेला जो क्लेद आहे, जे अपमहाभूत आहे, ते रक्त आणि पित्ताच्या द्वारे शरीरातून बाहेर पडणार आहे. तिथे देखील रक्त आणि पित्त हे शरीराच्या बाहेर पडत असल्यामुळे काही अवस्थांमध्ये तिथे स्तंभन करणं अपेक्षित असतं आणि रुग्णाच्या बलाचं यापन करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं, कारण तो एक महागद आहे. तिथे बलाचं यापन अतिशय महत्त्वाचं आहे, नाहीतर तो रुग्ण बरा होऊ शकत नाही. म्हणून जिथे बलाचं रक्षण करणं गरजेचं आहे, स्तंभन करणं गरजेचं आहे, तिथे स्वेदन हा उपक्रम करायचा नाही. आणि पुढची अवस्था दिली आहे दाह. तर दाह म्हणजे पित्ताचा प्रकोप आहे, रक्ताची दुष्टी आहे. आणि त्यासोबतच जर तुम्ही वेस्टर्न मेडिसिनच्या दृष्टीने विचार करायला गेलात तर ही न्यूरायटिसची कंडिशन आहे. बऱ्याचदा इथे धातुक्षयासारखी संप्राप्ती असते. जर श्वास हिक्का आणि दाह हे सगळे तुम्ही एकत्र विचार करण्याचा प्रयत्न केलात तर बऱ्याचशा रिनल फेल्युअर्सच्या पेशंटमध्ये न्यूरायटिस आणि डिस्निया ही दोन लक्षणं एकत्र दिसतात. मग अशा काहीतरी हेतूंपासून किंवा व्याधीच्या संप्राप्तीपासून उत्पन्न झालेला श्वास असेल किंवा हिक्का असेल, हिक्का देखील अशा युरेनियाच्या पेशंट्समध्ये दिसतेच, तर ह्यांच्यामध्ये आपल्याला स्नेहन आणि वमन करायचं नाही आहे. हेच आपण इथून लक्षात घ्यायचे किंवा हेच चरकांनी सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यासाठीच्या क्लिनिकल कंडिशन्स त्यांनी सांगितल्या आहे, कुठल्याही इन्व्हेस्टिगेशन्स किंवा लॅबोरेटरी फाइंडिंग्स न सांगता, कारण हे सगळं क्लिनिकल असं शास्त्र आहे. पुढच्या 82व्या सूत्रामध्ये पुन्हा त्यांनी हेच सांगितलं आहे की ज्यांच्यामध्ये रक्त आणि स्वेदाची प्रवृत्ती होती आहे, अतिप्रवर्तन होतं आहे, किंवा जे पित्तदाहार्थ आहे, ज्यांच्यामध्ये धातुबल मुळातच कमी झालेलं आहे, जे वृक्ष आहेत आणि गर्भिणी, या सगळ्यांमध्ये द्रवपदार्थ शरीरामध्ये वाढणं गरजेचं आहे, तो राहणं गरजेचं आहे आणि बलाचं रक्षण होणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला स्वेदन करायचं नाही आहे आणि वमन देखील करायचं नाही आहे. यांच्यामध्ये बलाचं रक्षण आणि रादर वर्धन करणारे असे उपक्रम आपण योजावे लागतात. श्वास हिक्केची याआधी सांगितलेली जी सामान्य चिकित्सा आहे ती करायची नाही आहे. आता पुढचं सूत्र आहे सूत्र क्रमांक 83. कोष्णैः कामम उरक्कंठम स्नेहसेकैः सशर्करैः उत्कारिका उपनाहैः च स्वेदयेन मृद्भिः क्षणम. मग ज्यांच्यामध्ये स्वेदन करायचं नाही किंवा स्वेदन अनर्ह असे श्वास आणि हिक्केचे रुग्ण सांगितल्यानंतर जर अशा रुग्णांमध्ये स्वेदन करायचंच असेल तर काय कंडिशन आहे हे ते सांगतात. आता स्वेदन करायचं नाही असं सांगितलं आणि तरी पण मग परत स्वेद कसा करायचा किंवा किती करायचा हे का सांगतात, तर यासाठी या सूत्रातला एक शब्द लक्षात घेणं खूप महत्त्वाचं आहे आणि तो शब्द आहे कामम. कामम ह्याचा अर्थ होतो इच्छा. चक्रपाणी टीकेमध्ये त्यांनी सांगितलं आहे कामम इति इच्छायाम सत्याम. इच्छायाम सत्याम म्हणजे इच्छा झाली असता. कोणाला इच्छा झाली असता, तर अर्थातच रुग्णाला इच्छा झाली असता. आता इच्छा हा खूप साधा शब्द वाटतो, पण आपण जर बाकी सूत्रांचा आधार घेतला तर विपरीत गुणेच्छाच असं आपल्याला सूत्र एक खूप महत्त्वाचं माहिती आहे. म्हणजे शरीरामध्ये ज्या धातू किंवा दोषाची वृद्धी झालेली असेल त्याचा जो काही गुण असेल त्याच्या विपरीत गुणाची इच्छा ही त्या रुग्णाला, त्या व्यक्तीला होत असते. म्हणजेच ही एक आपण म्हणू शकतो की हे एक सिम्पटम आहे की ज्याच्यामधनं तुम्हाला लक्षात येतं की इंटरनली काय गडबड झालेली आहे.
तर जेव्हा अशा रुग्णांमध्ये, स्वेदन अनर्ह रुग्णांमध्ये पण उष्णाची इच्छा होते, स्वेदनाची इच्छा होते, म्हणजे एखादा रुग्ण आहे ज्याच्यामध्ये संरक्षण झालेलं आहे, पण तो जर म्हणत असेल की मला काहीतरी गरम प्यावंसं वाटतंय, घ्यावंसं वाटतंय, तर ह्याचा अर्थ आहे की तिथे तात्पुरता किंवा स्थानिक हा पित्तव्यतिरिक्त कफवाताचा, ज्यांच्यामध्ये शीतगुण आहे, त्यांचा प्रकोप हा झालेला आहे, जो त्याच्या मूळ प्रकृतीपेक्षा किंवा इतर असलेल्या पित्तप्रधान उष्ण व्याधीपेक्षाही थोडासा जास्त आहे. हे इंडिकेशन आहे किंवा हे एक सिम्पटम आहे की त्या ठिकाणी तात्पुरती तरी थोडीशी तरी कफवाताची शीतगुणाची वृद्धी झालेली आहे, म्हणून त्याला ती उष्णगुणाची इच्छा तरी होती. मग जेव्हा अशी इच्छा असेल तेव्हाच तुम्ही स्वेदन करा. ते किती करा, तर अगदी क्षणभरच करायचं आहे. कसं करायचं आहे, मृदुभिः, म्हणजे मृदू गुणाच्या द्रव्यांनी करायचं आहे. उष्ण म्हणजे तीक्ष्णसोबत बऱ्याचदा येतं, आपल्याला तसं नको आहे. उष्ण पण मृदू ह्या गुणांचा इथे विचार करायला हवा. मग त्यासाठी कोणकोणते प्रयोग सांगितलेत स्वेदनातले, तर ते आहे स्नेहसेकैः सशर्करैः, म्हणजे सशर्करा, साखर घालून जे काही स्नेह असतील त्यांचा सेक किंवा धारा करून, आणि तसंच उत्कारिका किंवा उपनाह, म्हणजे उत्कारिका म्हणजे भाकरीप्रमाणे काही द्रव्यांची पिंड असे बनवून, म्हणजे उपनाह आणि उत्कारिका हे साधारण पिंड स्वेद अशा प्रकारामध्ये येतात. तर अशा स्वेदाच्या प्रकारांनी तुम्ही इथे स्वेदन करू शकता. याआधी जी सामान्य चिकित्सा सांगितली त्यामध्ये त्यांनी स्वेदाचे नाडी प्रस्तर आणि संकर हे प्रकार सांगितले होते आणि हे सार्वदेहिक सांगितलेले. पण आता इथे जे प्रकार सांगितलेत त्याच्यामध्ये सेक आणि उत्कारिका उपनाह हे दोनच प्रकार सांगितलेत, आणि त्यात देखील त्यांनी स्थानं ही अतिशय स्पेसिफिक सांगितली आहेत. तर इथे सार्वदेहिक स्वेद अशा रुग्णांमध्ये द्यायचा नाही, तर फक्त उर आणि कंठ या दोनच स्थानी तुम्ही स्वेद द्या. तो देखील मृदू द्या, तो देखील क्षणभरच द्या, आणि तो कशा प्रकारचा द्या, तर तो धारा किंवा उत्कारिका उपनाह अशा प्रकारचा द्या. पुढच्या सूत्रामध्ये म्हणजे सूत्र क्रमांक 84मध्ये आता हे उपनाह किंवा उत्कारिका कशापासून बनवायचे हे त्यांनी सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 84 बघूयात. तिलोमा माश गोधूम चूर्णैः वातहरैः सह स्नेहैश्च उत्कारिका साम्लैः सक्षीरैः वा कृताहिता. आता त्यांनी स्वेदन कोणत्या प्रकारे करायचं हे सांगितलं. मग ते स्वेदन कसं करायचं किंवा त्यामध्ये द्रव्य कशी वापरायची ह्याचं वर्णन आहे. तर उत्कारिका किंवा उपनाह बनवत असताना द्रव्य कोणती वापरायची, तर यामध्ये तीळ, उमा म्हणजे अळशी, माश म्हणजे उडीद, गोधूम म्हणजे गहू या धान्यांचा बेस तुम्ही प्रामुख्याने घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मिश्रण कशाचं करायचं आहे, तर वातहर चूर्णांचं मिश्रण करायचं आहे. आणि आता त्याचं तुम्हाला पिंड बनवायचा आहे, गोळा बनवायचा आहे, भाकरी बनवायची आहे. तर त्यासाठी तुम्हाला कोणता तरी द्रव पदार्थ लागणार आहे. तर तो द्रव तुम्ही एकतर स्नेह घेऊ शकता, म्हणजे तेल इत्यादी द्रव्य घेऊ शकता, किंवा सक्षीर म्हणजे दूध देखील घेऊ शकता, तो पिंड चांगला मळण्यासाठी किंवा बनवण्यासाठी. आणि अजून एक त्यामध्ये तुम्ही द्रव्य घालायचं आहे, ते म्हणजे अम्लही, म्हणजे आम्ल रसाचा वापर या उपनाह बनवताना तुम्ही करायचा आहे असं चरकांनी इथे सांगितलं आहे. तर ही वेगवेगळी उपनाह किंवा उत्कारिका स्वेद करायचा असेल तर त्यात वापरायची द्रव्य इथे सांगून झाली. आता पुढच्या सूत्रामध्ये काही वेगळ्या अवस्था सांगितल्या आहेत आणि त्यामध्ये चिकित्सेचे उपक्रम कसे निवडायचे हे देखील सांगितलं आहे. सूत्र क्रमांक 85 बघूयात. नवज्वर आमदोषेषु वृक्षस्वेदं विलंघनं समीक्ष उल्लेखनं वापी कारयेत लवणांबुना. श्वासहिक्का ही लक्षणं किंवा हे व्याधी असताना जेव्हा रुग्णामध्ये ज्वर असेल किंवा आमदोष हा मोठ्या प्रमाणात असेल तर त्यामध्ये देखील आत्तापर्यंत सांगितलेली जी सामान्य चिकित्सा आहे ती तुम्हाला करता येईलच असं नाही. जर ज्वर असेल तर तुम्ही आक्तम लवण तैलेनं हे स्नेहन करू शकत नाही, नाडी प्रस्तर संकर असा स्वेद देऊ शकत नाही. त्यानंतर दोषांचा उत्क्लेश करण्यासाठी जे काही कफवर्धक असं पान सांगितलेलं आहे तेही तुम्ही देऊ शकत नाही आणि वमनही लगेच करू शकत नाही. पण मग जर श्वास हिक्का आहे आणि नवज्वर आहे तर तुम्ही काय करायचं, तर जेव्हा आम हा त्या रुग्णामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित असतो किंवा रुग्णामध्ये ज्वर हे देखील नवज्वर हे लक्षण देखील असतं आणि श्वासहिक्का असतो, त्यावेळेला तुम्ही स्वेदन करू शकता, पण
तो स्वेदनाचा प्रकार वृक्षस्वेद असा असायला हवा. तर इथे वृक्षस्वेदांचा वापर अशा अवस्थांमध्ये करायचा आहे. आणि विलंघनम म्हणजे तिथे आकंठ तृप्त होईपर्यंत कफवर्धक किंवा उत्क्लेश करणारं जे पान आत्तापर्यंत सांगितलं आहे वमनाधीचं ते करायचं नाही आहे, तिथे लंघनच करायचं आहे. आणि मग वृक्षस्वेदानंतर दोष हे कोष्ठामध्ये आलेले आहे त्याची खात्री झाल्यानंतर समीक्ष उल्लेखनम मग तुम्ही वमन करू शकता. कशानी? तर लवणांबुना म्हणजे मिठाच्या पाण्याने. याआधी सामान्य चिकित्सेमध्ये जे वमन सांगितलेलं आहे ते आकंठ पान करून नंतर जे चाटण द्यायचं आहे ते पिप्पली सैंधव क्षौद्रयुक्त असं सांगितलं आहे. पण जेव्हा आमदोष आणि नवज्वर अशा अवस्था असतील तेव्हा आकंठ पान द्यायचं नाही आहे, पण वमन करण्यासाठी लवणांबूचा मिठाच्या पाण्याचा वापर करा असं इथे सांगितलेलं आहे. आता पुढचं सूत्र बघूयात. सूत्र क्रमांक 86. अतियोगोद्धतं वातं दृष्ट्वा वातहरैः बिशक रसाद्यैः नातिशीतोष्णैः अभ्यंगैः च शमं नयेत. आत्तापर्यंत स्नेहन स्वेदन वमन याबद्दलच प्रामुख्याने विचार करून किंवा वर्णन करून झालं. आता श्वास आणि हिक्का हे दोन्ही व्याधी कफवातात्मक आहेत आणि उपक्रम जो आपण वापरतो इथे शोधनाचा तो वमन हा आहे. वमन ही कफासाठी सांगितलेली चिकित्सा आहे पण वातासाठी नाही. त्यामुळे अगदी इथे शक्यता अशी राहते की तुम्ही जरी सगळा विचार करून वमन दिलं तरी देखील वमनाच्या अतियोगामुळे किंवा वमनामुळे तिथे वाताचा काही अंशी प्रकोप होऊ शकतो. कारण श्वास हिक्का व्याधी आहे म्हटल्यानंतर वात हा तिथे मुळातच अधिक प्रमाणामध्ये कफासोबत आहे. मग वमनानंतर तो वाढला असं होण्याची शक्यता नक्की राहते. मग जेव्हा असं होतं त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे याबद्दल चरकांनी इथे मार्गदर्शन केलं आहे. ते असं म्हणतात की जेव्हा अतियोगामुळे वाताचा प्रकोप झालेला आहे असं तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुम्ही काय करा तर वातहरैः वातघ्न अशा द्रव्यांनी सिद्ध केलेल्या रसाद्यैः म्हणजे मांसरस इत्यादींनी आणि न अतिशीतोष्णैः जास्त उष्णही नाही जास्त शीतही नाही म्हणजे साधारण अनुष्ण किंवा समशीतोष्ण अशा प्रकारच्या मांसरसांचं पान द्या किंवा अशा वातघ्न द्रव्यांनी सिद्ध केलेल्या तेलांचा अभ्यंग तुम्ही अशा रुग्णांमध्ये करू शकता. म्हणजे हे दोन उपाय झाले. एक झालं मांसरसाचं पान आणि दुसरं झालं अभ्यंग. या दोन्हींनी तुम्ही वातावर नियंत्रण करू शकता. आता पुढचं सूत्र बघूयात. ही एक अजून वेगळी अवस्था इथे श्वास आणि हिक्का रुग्णांमध्ये सांगितली आहे. सूत्र क्रमांक 87. उदावर्ते तथा आध्माने मातुलुंगाम्ल वेतसैः हिंगू पीलू बिडैः च अन्नम युक्तम स्यात् अनुलोमनम. जेव्हा श्वास आणि हिक्का असलेल्या रुग्णांमध्ये उदावर्त तसंच आध्मान ही लक्षणं प्रामुख्याने दिसतील त्यावेळेला तुम्ही काय करायचं आहे तर इकडे आता वमनाला थोडंसं बाजूला ठेवलं आहे आणि एक वेगळा उपक्रम चिकित्सेचा सांगितला आहे. तो कोणता तर अनुलोमन. इथे शोधन नाही तर अनुलोमन करायचं आहे. आणि अनुलोमन याचा अर्थ इथे अधोदिशेने अनुलोमन करायचं आहे. म्हणजे जेव्हा आध्मान किंवा उदावर्त असतो त्यावेळेला मल वात मूत्र ह्यांचा विबंध असतो. त्यामुळे मलवात आणि मूत्र ह्यांचं अनुलोमन इथे मुख्य चिकित्सा ठरते असं सांगून हे अनुलोमन होण्यासाठी तुम्ही काय करा ह्याचं वर्णन केलं आहे. तर जेव्हा विबंध असेल श्वास आणि हिक्का या रुग्णांमध्ये उदावर्त असेल किंवा आध्मान असेल त्यावेळेला तुम्ही रुग्णाला स्नेहनस्वेदन वमनाच्या ऐवजी काय करायचं आहे तर अन्न द्यायचं आहे. तर ते अन्न कसं असावं ते कशाने सिद्ध केलेलं असावं त्याची ती द्रव्ये सांगितली आहेत. मातुलुंग आणि अम्लवेतस ही दोन्हीही अम्लरसात्मक द्रव्य आहेत. दोन्ही द्रव्य कफ वातघ्न आहेत आणि वर्चोगद म्हणजे पुरीश वह स्रोतसातल्या व्याधींवर काम करणारी आहेत आणि विबंधघ्न आहेत. या सगळ्या त्यांच्या गुणकर्मानुसार ती इथे अतिशय चपखलपणे बसणारी आहेत. म्हणून अन्न जे असेल या रुग्णामध्ये द्यायचं ते मातुलुंग आणि अम्लवेतस यांनी सिद्ध करून द्यायचं आहे. पुढचं जे द्रव्य आहे ते हिंगू आपल्याला माहिती आहे वातकफघ्न आहे आणि हा देखील विबंधघ्न आहे. श्वासकास हिक्का या सर्वांमध्ये तो उपयुक्त ठरतो म्हणून अन्न हे हिंगाने सिद्ध करायचं आहे. पुढचं द्रव्य आहे पीलू. हे पुन्हा श्वासकास हिक्का यामध्ये उपयुक्त असलेलं आणि स्रंसन किंवा अनुलोमन करणारं असं द्रव्य आहे म्हणून त्याचा वापर सांगितला आहे. आणि पुढचं जे द्रव्य आहे ते म्हणजे बिड लवणं. तर
इतर कोणतंही लवण न सांगता बिडलवण इथे सांगण्याचं कारण असं वाटतं की हे एकमेव लवण आहे की ज्याचे गुणकर्म वर्णन करत असताना चरक सूत्रस्थान 27 सूत्र क्रमांक 302 तुम्ही बघू शकता. त्यामध्ये असं सांगितलं आहे की हे ऊर्ध्वमच अधश्च वातानुलोमनम, ऊर्ध्व आणि अध दोन्ही दिशेने वाताचं अनुलोमन करणारं असं एक अतिशय उपयुक्त या अवस्थेमध्ये ठरणारं असं द्रव्य आहे. म्हणून जे अन्न आहे ते बिडलवणाने तुम्ही सिद्ध करून रुग्णाला द्यायचं आहे. जेव्हा या सगळ्या द्रव्यांनी सिद्ध करून अनुलोमक अन्न तुम्ही रुग्णाला द्याल तेव्हा त्याच्या मलमूत्र वाताचा विबंध नाहीसा होईल, त्याचं अनुलोमन होईल आणि त्यासोबतच हिक्का आणि श्वास या दोन्हीचा वेग देखील कमी होऊ शकतो. इथून पुढे सूत्र क्रमांक 88, 89 आणि 90 ही आपण बघणार आहोत. या तीनही सूत्रांमध्ये हिक्का आणि श्वास या व्याधींसाठीची चिकित्सा सूत्र ही थोडक्यात सांगितलेली आहेत. चक्रपाणींनी टीकेमध्ये असं स्पष्ट सांगितलं आहे की एतच्च संक्षेपेण चिकित्सा सूत्रम उक्तम, म्हणजे संक्षेपात हिक्का आणि श्वास या व्याधींसाठीचं चिकित्सा सूत्र आता या पुढील 3 सूत्रांमध्ये चरकांनी सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 88 बघूयात. हिक्का श्वासामयी एको बलवान दुर्बलो अपरहा कफाधिकस तथैव एको वृक्षो बहुअनिलो अपरहा. याचा अर्थ हिक्का आणि श्वास असणारे जे रुग्ण आहेत त्यांचे 4 वेगवेगळे प्रकार किंवा अवस्था इथे सांगितलेल्या आहेत. हे वर्गीकरण सांगत असताना 2 महत्त्वाच्या मुद्द्यांचा इथे विचार केला आहे. पहिला मुद्दा आहे तो म्हणजे बलाचा विचार आणि दुसरा आहे तो दोषाधिक्याचा विचार. तर बलाचा विचार करून किंवा बल या मुद्द्याच्या आधारे 2 प्रकार रुग्णांचे सांगितले आहेत. पहिला आहे बलवान रुग्ण आणि दुसरा प्रकार आहे दुर्बल रुग्ण. दोषाधिक्यानुसार प्रकार सांगत असताना कफाधिक रुग्ण आणि वाताधिक रुग्ण असे 2 प्रकार सांगितले. म्हणजे या दोन्हीचा एकत्रित विचार केला तर 4 प्रकारचे रुग्ण किंवा रुग्णांच्या अवस्था हिक्का आणि श्वासाच्या रुग्णांमध्ये किंवा हिक्का श्वास या व्याधीमध्ये दिसू शकतात आणि त्याच्यावर आधारितच तुम्ही चिकित्सेचा मार्ग ठरवायचा आहे. म्हणून सर्वप्रथम त्यांनी हे 4 प्रकार सांगितले: बलवान रुग्ण, दुर्बल रुग्ण, कफाधिक रुग्ण आणि वाताधिक रुग्ण. वाताधिक रुग्ण सांगत असताना वृक्षो बहुअनिलो अपरहा असं सांगितलं आहे. इथे वाताचा अत्यधिक प्रकोप असल्यामुळे वृक्ष असलेले किंवा वृक्षगुण अधिक असलेले असे रुग्ण असाही अर्थ याचा इथे आपल्याला समजून घेता येतो. आता हे 4 प्रकार सांगितल्यानंतर या प्रकारांवर आधारित चिकित्सेचा मार्ग कसा ठरवायचा आणि चिकित्सेचे उपक्रम कसे ठरवायचे ह्याचा विचार पुढच्या 2 सूत्रांमध्ये आलेला आहे. सूत्र क्रमांक 89 आहे: कफाधिके बलस्थेच वमनम सविरेचनम कुर्यात पथ्याशिने धूमलेहादिशमनम ततः. तर पहिला चिकित्सा मार्ग सांगत असताना इथे असं सांगितलं आहे की कफाधिके म्हणजे कफाचा अधिक्य असलेले जे रुग्ण आहेत असे कफाधिक रुग्ण, बलस्थेच आणि जे बलवान आहेत. म्हणजे इथे 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत की दोषाधिक्यानुसार कफाचं अधिक्य पाहिजे आणि हा रुग्ण बलवान देखील पाहिजे. तर असा जो कफाधिक्य असलेला आणि बलवान असलेला रुग्ण आहे त्यामध्ये वमनम सविरेचनम शोधन करायचं आहे. शोधन करत असताना सुद्धा ते वमन आणि विरेचन ह्या दोन्ही प्रकारे करायचे. म्हणजे सुरुवातीला वमन करायचे आणि सविरेचनम हे विरेचन देखील त्यानंतर किंवा त्या पाठोपाठच करायचं आहे. तर वमन आणि विरेचन असं शोधन झाल्यानंतर पुढे काय करायचं आहे तर ते त्यांनी असं सांगितलं आहे ततः म्हणजे त्यानंतर पथ्याशिने जो पथ्यकारक आहार सेवन करत आहे. आता पथ्यकारक आहार ह्याच्या अंतर्गत इथे 2 मुद्दे येतील. एक म्हणजे वमन आणि विरेचन हे शोधून केल्यानंतर संसर्जन क्रम हा दिला जाणार आहे रुग्णाला. तर संसर्जन क्रमामधला जो आहार असेल पेया, मंड, विलेपी असा आणि त्यानंतर हिक्काश्वास व्याधीला अनुसरून जो काही उष्ण, वातकफग्न, वातानुलोमक अशा प्रकारचा आहार रुग्णाला सांगायचा असेल तो असा आहार करत असताना किंवा असं पथ्यसेवन करत असणाऱ्या रुग्णाला त्यानंतर धूम म्हणजे धूमपान आणि लेहादी शमनम लेह इत्यादी शमन द्यायचे. हिक्का आणि श्वास या व्याधींमध्ये उपयोगी पडणारे वेगवेगळे लेह आणि चूर्ण देखील या पुढे अध्यायामध्ये चरकांनी सांगितलेली आहेत.
तर जेव्हा कफाधिक आणि बलवान रुग्ण असेल त्याचं वमन विरेचन ह्यांनी शोधन केलं की त्यानंतर त्याला पथ्यकारक आहार सांगून पुढे धूमपान द्यायचं आहे, लीन किंवा शेषदोषांचं हरण करण्यासाठी, लीन कफाचं शोधन करण्यासाठी. आणि त्यासोबतच लेहादी शमनम, विविध प्रकारचे लेह द्यायचे आहेत जेणेकरून जो काही उरलेला अजून कफदोष असेल आणि हिक्का आणि श्वास हा व्याधी असेल या सगळ्यांचंही शमन होईल. हा झाला पहिला चिकित्सेचा मार्ग. आता पुढचं जे सूत्र आहे त्यामध्ये दुसरा मार्ग सांगितलेला आहे. सूत्र क्रमांक 90 बघूयात. वातिकान दुर्बलान बालान वृद्धांश अनिलसूदनैः तर्पयेत एव शमनैः स्नेहयूष रसादिभिः. आता दुसरा प्रकार सांगत असताना ते असं सांगतात की ज्या वेळेला वातिकान म्हणजे वाताधिक्य असलेले श्वासहिक्केचे रुग्ण असतील किंवा दुर्बल रुग्ण असतील किंवा बालरुग्ण असतील किंवा वृद्ध रुग्ण असतील, या चारही प्रकारांमध्ये या 4 कॅटेगरीज सांगितले. अशा प्रकारचे जेव्हा श्वासहिक्केचे रुग्ण असतील त्यावेळेला शोधन द्यायचं नाही आहे, तर काय करायचं आहे, अनिलसूदनैः म्हणजे वातघ्न अशा उपचारांनी तर्पयेत एव त्यांचं तर्पणच करायचं आहे आणि शमन करायचं आहे. ते कसं, तर स्नेह, यूष आणि रस इत्यादींचा वापर करून त्यांच्यामध्ये शमन चिकित्सा करायची आहे. जेव्हा वातप्रधान, दुर्बल, बाल किंवा वृद्ध श्वासहिक्केचे रुग्ण असतील तेव्हा त्यांच्यामध्ये तर्पण करायचं आहे वातघ्नद्रव्यांनी सिद्ध केलेलं, आणि शमन चिकित्सा करायची आहे ज्याच्यासाठी तुम्ही स्नेह वापरू शकता, म्हणजे विविध श्वासहिक्केवर चालणारे अशी सिद्ध घृतं वापरू शकता, यूष वापरू शकता. हे यूष कसे आणि कोणते ते पुढच्या सूत्रांमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. आणि मांसरसांचा देखील वापर इथे तुम्ही शमनासाठी करू शकता. तर ही जी 3 चिकित्सा सूत्र संक्षेपात आपण बघितली त्यावरून आपल्याला एवढंच कळतं की जेव्हा कफाधिक्य असणारा रुग्ण बलवान असेल तेव्हाच त्याच्यामध्ये शोधन करायचं आहे आणि ते वमन विरेचन या दोन्ही प्रकारे करायचे. कदाचित असं असू शकेल की कफाधिक्य असलेला रुग्ण आहे पण तो फारसा बलवान नाही, तर अशा वेळेला तुम्हाला इथे सांगितलेला पहिला मार्ग ज्यामध्ये वमन सोबत विरेचन आणि मग शमन सांगितलं आहे हे सगळं करता येणार नाही. पण तिथे कदाचित अवस्था बघून, त्यावेळेचं बल बघून, ऋतू बघून तुम्ही फक्त वमन दिलं आणि मग लगेच शमन केलं. वमनाचे देखील किती वेग येऊ द्यायचे, त्यासाठी द्रव्य कोणती वापरायची ह्याचा जरा थोडासा वेगळा विचार केला तर तो मार्ग तुम्हाला तिथे निवडता येईल. तर हे झालं शोधनाबद्दल. वाताधिक आणि दुर्बल रुग्ण किंवा इतर कोणत्याही प्रकारे धातुबल क्षीण असलेले जे रुग्ण असतील त्याच्यामध्ये शोधन द्यायचं नाही आहे, वमनही नाही आणि विरेचनही नाही, तर तिथे तर्पण आणि शमनच द्यायचं आहे. आता हे सांगितल्यानंतर संक्षेप रूपात पुढे असा प्रश्न पडू शकतो की शमनच द्यायचं आहे आणि शोधन का करायचं नाही आहे असं इथे सांगितलं आहे. तर ह्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी पुढचं सूत्र आलेलं आहे. सूत्र क्रमांक 91 ते बघूयात. अनुत्क्लिष्ट कफ अस्विन्न दुर्बलानां विशोधनात वायुर्लब्धास्पदो मर्म संशोष्य आशु हरेत असून. चिकित्सा सूत्रामध्ये त्यांनी सांगितलं की जेव्हा वातिक, दुर्बल, बाल किंवा वृद्ध रुग्ण असतील त्यावेळेला तिथे शमनच करायचं आहे, तर्पण द्यायचं आहे. मग ते का नाही द्यायचं शोधन ह्याचं कारण सांगत असताना इथे सांगतात की जेव्हा हिक्का आणि श्वासाचा रुग्ण असेल त्यावेळेला कफ आणि वात हे दोन्ही दोष हे त्याच्यामध्ये दुष्ट आहेत आणि वृद्ध आहेत, प्रकुपित झालेले आहेत. पण ज्या वेळेला तुम्हाला शोधन द्यायचं असतं त्यावेळेला जरी कफ हा प्रकुपित झालेला असेल, दुष्ट झालेला असेल, तरी देखील तो वाताचं साहचर्य असल्यामुळे तिथे त्या स्रोतसांमध्ये लीन झालेला असण्याची शक्यता असते, त्याचा संग झालेला असू शकतो. त्यामुळे हा कफदोष तिथे अनुत्क्लिष्ट अशा स्वरूपामध्ये असतो. जर शोधन करायचं असेल तर आपल्याला ह्या प्राणोदक अन्नवह स्रोतसांमध्ये लीन झालेला कफदोष आहे त्याला बाहेर काढण्यासाठी त्याचं विलयन होणं आणि त्याचा स्रोतसांमधला संग सुटून तो कोष्ठामध्ये येणं गरजेचं असतं, तरच आपण ते जवळच्या मार्गाने वमनाद्वारे किंवा विरेचनाद्वारे बाहेर तो काढू शकतो. जर अनुत्क्लिष्ट दोष असेल, अनुत्क्लिष्ट कफ असेल आणि त्यावेळेला तुम्ही तिथे शोधन दिलं तर त्यांनी काही हानी होऊ शकते. त्यासोबतच जर अस्विन्न असेल म्हणजे स्वेदन व्यवस्थित केलेलं नसेल तरी देखील पुन्हा स्वेदनाने दोष हे ह्यांचा विलय होणार आहे, म्हणजे द्रवीभूत होणार आहेत ते दोष
किंवा जो कफदोष आहे तो द्रवीभूत होणार आहे आणि मग तो कोष्ठात येऊन आपण वमनाद्वारे बाहेर काढणार आहोत. जर स्वेदन व्यवस्थित केलं नसेल तर पुन्हा तसंच आहे की तो कफदोष हा सुटलेला नसणार आहे प्राणोदक अन्नवाही स्रोतसातून, त्यामुळे तो कोष्ठामध्ये येणार नाही आणि सम्यक शोधन होणार नाही. जर बलच कमी असेल, दुर्बल रुग्ण असेल, तर अर्थातच त्याला शोधन निषेधच असतो, म्हणून तिथे तो करायचा नाही आहे. अशा जेव्हा रुग्णांमध्ये तुम्ही शोधन देता त्यावेळेला जेव्हा ते श्वासहिक्केचे रुग्ण असतात तेव्हा दोषसंघात हा उरस्थानामध्ये आहे किंवा आमाशय समुद्भव असा हे व्याधी आहेत. या सगळ्या स्थानामध्ये किंवा शरीराच्या या भागामध्ये विविध मर्म आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे सद्य प्राणहर मर्मांपैकीचं हृदय मर्म आहे आणि त्यासोबतच इतरही मर्म आहेत जी कालांतर प्राणहर आहेत. म्हणजे स्तनरोहित असो किंवा स्तनमूल असो, अपस्तंभ असो, अपलाप असो. त्यामुळे इथे जर दोष हे व्यवस्थित त्यांचा विलयन झालं नाही आणि ते जर या स्रोतसांमध्ये संग पावलेले व्यवस्थित सुटले नाहीत तर वाताचा प्रकोप होईल आणि हा प्रकोपित झालेला वात त्याच्या आजूबाजूला असलेल्या ह्या मर्मांचा घात करेल. हा प्रकोपित वायू मर्मांच्या जवळ सहज पोचू शकेल कारण तो तिथेच आहे आणि त्यांचं शोषण करून तिथे रुग्णाला मृत्यू येण्याची शक्यता राहते. म्हणून अशा प्रकारे केलेले शोधन उपक्रम हे प्राणघातक ठरू शकतात. म्हणून श्वासहिक्केच्या रुग्णांमध्ये व्याधीच्या स्थानाचा विचार करत असताना शोधन द्यायच्या पूर्वी अर्हता अनर्हता ही नीट तपासणं गरजेचं असतं, अन्यथा मिथ्योपचार होऊन प्राणघातक अशी ही चिकित्सा ठरू शकते. मग जर शोधन द्यायचं आहे, अर्हता अनर्हता ठरवल्यानंतर शोधन द्यायचं निश्चित झाल्यानंतर तुम्ही कोणकोणत्या मुद्द्यांचा विचार करा हे आपल्याला पुढच्या सूत्रात कळतं. सूत्र क्रमांक 92. दृढान बहुकफान तस्मात रसैहि आनूपवारिजैहि तृप्तान विशोधयेत स्विन्नान बृहयेत इतरान भिषक. जेव्हा शोधन करायचं असेल तेव्हा सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आहेत की पहिलं म्हणजे दृढान. दृढान म्हणजे रुग्ण बलवान आहे याची तुम्ही खात्री केलेली आहे. दुसरं म्हणजे स्विन्नान, त्याचं स्वेदन हे व्यवस्थित झालेलं आहे, तरच दोष हे स्रोतसांमधून सुटून कोष्ठामध्ये येणार आहेत आणि शोधनासाठी योग्य राहणार आहेत. बहुकफान म्हणजे तो रुग्ण बहुकफ असायला हवा. बहुवात असेल तर तिथे शोधन करायचं नाहीच आहे. बलवान रुग्ण बहुकफ योग्य प्रकारे स्वेदन केलेला असा रुग्ण असेल तर मग अशा रुग्णामध्ये शोधनाच्या आधी त्याला तृप्त करायचं आहे. ते कशाने? तर आनुपवारिजैहि मांसरसैहि. दोष उत्कृष्ट करण्यासाठी तिथे आनुप म्हणजे जलचर अशा पशुपक्ष्यांचं मांस त्यांनी सिद्ध केलेले जे रस आहेत रुग्ण तृप्त होईपर्यंत त्याला द्यायचे आहेत. टीकेमध्ये असं सांगितलं आहे की रसैहि आनुपवारिजैहि तृप्तान इति अनेन कफोत्क्लेश करणे तृप्तिम दर्शयति. शोधन अर्ह रुग्णामध्ये कफाचा उत्क्लेश झाल्याशिवाय वमन द्यायचं नाही आहे. मग कफाचा उत्क्लेश झाला आहे हे कसं ठरवायचं? आणि कफाचा उत्क्लेश करण्यासाठीचं एक साधन म्हणून पण मांसरस द्यायचे आणि जेव्हा तो त्याचं पान करून तृप्त होईल त्यावेळेला कफाचा उत्क्लेश झालेला आहे हे निश्चित होईल आणि मग त्याला शोधन द्यायचं आहे. तर हे झाले शोधनाच्या आधी लक्षात घेण्याचे मुद्दे. जेव्हा ह्यातलं काही नसेल किंवा सगळे काही मुद्दे तिथे योग्य नसतील त्यावेळेला ते जे रुग्ण असतील ते इतर या वर्गात येतील आणि त्यांमध्ये बृहयेत म्हणजे बृहणच तुम्ही करायचं आहे, शोधन करायचं नाही. इथे बृहणाचा प्रकार तर्पण हा करायचा आहे हे आपण आधीच्या सूत्रांमध्ये पाहिलेलं आहे. आणि मग आता जे शेवटचं सूत्र आहे त्यानंतरचं सूत्र क्रमांक 93 त्यामध्ये जर इतर वर्गामध्ये मोडणाऱ्या रुग्णांना बृहण करायचं असेल तर कोणत्या द्रव्यांचा वापर करावा हे सांगितलेलं आहे. सूत्र क्रमांक 93. बर्हि तित्तिर दक्षाश्च जांगलाश्च मृगद्विजाः दशमूली रसे सिद्धाः कौलथेवा रसे हिताः. इतर ह्या कॅटेगरीमध्ये वर्गामध्ये मोडणाऱ्या रुग्णांना जर बृहण करायचं असेल तर त्यांच्यामध्ये मांसरसाचा वापर करायचा आहे. हे जे मांसरस आहे ते बर्ही तित्तिर दक्ष आणि जांगल पशुपक्ष्यांच्या मांसापासून बनवायचे आहेत. हे जे काही मांस असेल ते दशमूलाच्या रसामध्ये किंवा कुळथाच्या काढ्यामध्ये सिद्ध करून मग अशा पद्धतीने बनवलेले जे मांसरस असतील त्याचा वापर
तर्पणाकरता आणि बृहणाकरता वातप्रधान किंवा शोधन अनर्ह अशा श्वासहिक्काच्या रुग्णांमध्ये करायचा आहे, असं इथे चरकांनी सांगितलं आहे. मांसरसाचा विचार करत असताना एकच मुद्दा थोडासा आपण लक्षात घेऊ शकतो की जिथे शोधन अर्ह रुग्ण आहेत, जिथे वमन द्यायचं आहे, तिथे दोषांचा उत्क्लेश करण्यासाठी, कफदोषाची वृद्धी करण्यासाठी मांसरस दिलेले आहेत. पण ते मांसरस आनुप किंवा जलचर अशा पशुपक्ष्यांच्या मांसापासून बनवायचे. पण दुसऱ्या वर्गामध्ये जिथे आपल्याला शोधन करायचं नाही आहे आणि बृहण करायचं आहे, तिथे जे काही मांसरस आपण बृहणासाठी वापरणार आहोत, त्यासाठी लागणारं जे मांस आहे ते जांगल मांस वापरायचं आहे. हे इथे स्पष्ट दोन्ही सूत्रांमधनं आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे आपण या भागामध्ये सूत्र क्रमांक 81 ते 93 ही बघितली आणि त्यामध्ये हिक्का श्वासाच्या रुग्णांमध्ये चिकित्सा कशी ठरवायची, कोणती द्यायची, त्यांचे प्रकार कोणते, या सगळ्याचा विचार केला. आता यासाठी वेगवेगळे कल्प कोणते वापरायचे हे आपण पुढच्या भागामध्ये जाणून घेऊ.